पोलीस स्टेशनला गेलो परंतु माझा गुन्हा घेतला नाही. मला ह्या टेबलवर जा, त्या टेबलवर जा, ह्या पोलीस ऑफिसरांना भेट, त्या पोलीस ऑफिसरांना भेट, आज नको येऊ, उद्या ये, असं कंटिन्युअसली मला सांगत गेले व कंटिन्युअसली माझी चक्रा मारत गेले आणि माझ्यासोबत घडलेला गुन्हा हा असाच साईडलाईन केला गेला आणि गुन्हेगार बाहेर फिरत राहिला. मित्रांनो, तुमच्यासोबत असं झालं असेल तर ही व्हिडिओ नक्की तुमच्या कामाची. नमस्कार, मी ऍडव्होकेट पवन सोमनाथ भगत, पोलीस कायदा तुमच्या हक्काची आवाज हे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमची एफआयआर पोलिसांनी नाही घेतली व तुम्ही पोलिसांकडे जाऊन सुद्धा तुमची एफआयआर नाही घेतली गेली तर तुम्ही कशी ती कोर्टाच्या मार्फतनं तुम्ही एफआयआर नोंद करून घेऊ शकता. मित्रांनो, एखादा गुन्हा घडला तर त्याच्या संबंधित तुम्ही पोलिसांना तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावी लागते. ती इन्फॉर्मेशन तुम्ही सर्वात पहिले पोलीस स्टेशनला गेलात, ज्या ज्युरिडिक्शन मध्ये गुन्हा घडला त्या ज्युरिडिक्शनच्या पोलीस स्टेशनला जाणं खूप गरजेचं आहे, कारण की संबंधित पोलीस स्टेशनच तुमचा गुन्हा रजिस्टर करून घेऊ शकतो. बाकीचे पण प्रोव्हिजन्स आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. का झिरो एफआयआर हे पण एक प्रोव्हिजन आहे कायद्याने दिलेलं, ज्याने तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमचा जो गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे तो गुन्हा तुम्ही नोंद करून घेऊ शकता. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमची एफआयआर रजिस्टर कशी करून घेणं. मित्रांनो, सर्वात पहिले पोलीस स्टेशनला गेलात तर तुम्ही ठाणे अंमलदार यांना भेट दिली गेली हवी. ठाणे अंमलदार एक कक्ष असतो ज्याच्यात ठाणे अंमलदार हे पोलीस आणि जनतेचे कनेक्टिंग लिंक असतात. म्हणजे जनतेला काही प्रॉब्लेम आला व कोणताही गुन्हा जनतेसोबत घडला तर तो ठाणे अंमलदार याची नोंद करून संबंधित आयोनकडे जाऊन व संबंधित पोलीस प्रशासनाला सांगतो. मित्रांनो, पोलीस स्टेशनला गेलो ठाणे अंमलदारांकडे जायचं. ठाणे अंमलदार कक्षाला सांगायचं की साहेब आमच्यासोबत असा गुन्हा घडलाय, आपण याची नोंद करून घ्यावी आणि याचा एफआयआर करून घ्यावी. मित्रांनो, ठाणे अंमलदारांनी जर का तुमचं ऐकलं नाही, तुमचा गुन्हा रजिस्टर करून घेतला नाही तर तुम्ही सिनियर पीआयकडे जा. पोलीस स्टेशनचे सिनियर पीआयकडे जा. सिनियर पीआयला सांगा का याच्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. सिनियर पीआयला सांगा का साहेब आमचा असा गुन्हा घडला, आमचा हा गुन्हा रजिस्टर करून घेण्यात यावा. ठाणे अंमलदार आमचा गुन्हा रजिस्टर करून नाही घेते. सिनियर पीआय ठाणे अंमलदारांना डायरेक्ट करता ऑर्डर देता का बाबा यांचा गुन्हा तू रजिस्टर करून घे. जरी नाही करून घेतला तर मित्रांनो, तुम्ही कमिशनर ऑफ पोलीस जर तुम्ही शहरात राहणार असाल व सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस जर तुम्ही ग्रामीणमध्ये राहणार असाल तर यांच्या कार्यालयात जाऊन तुम्ही लेखी अर्जमध्ये तुमच्यासोबत घडलेला गुन्हा, त्याचा मजकूर, मुद्देशीर, त्याची टाईम, वेळ, सर्व गोष्टी करून व संबंधित पोलीस स्टेशनचं नाव टाकून संबंधित पोलीस ऑफिसर ज्यांनी तुमची मदत नाही केली त्यांच्या विरुद्ध तक्रार करू शकता. ही तक्रार तुम्ही दोन मार्फत देऊ शकता. एक तर तुम्ही स्वतःहून त्यांच्या कमिशनर ऑफ पोलीस और एसपीच्या कार्यालयात जाऊन व तुम्ही पोस्टाने पाठवू शकता. जर तुम्ही पोस्टाचं दुसरं ऑप्शन जर का निवडणार असेल पोस्टाचं तर तुम्ही बाय स्पीड पोस्ट करा. स्पीड पोस्टने तुम्हाला एक रिसीट मिळते, ज्या करून ती रिसीट तुमच्याकडे एक एव्हिडन्स म्हणून असतो का जेणेकरून तुमचा गुन्हा हा पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला. तुम्ही पोलीस स्टेशनला तुमचा गुन्हा सांगितला, पोलिसांच्या लक्षात तुमचा गुन्हा आणून दिला, पण पोलिसांनी त्यांचा ऍक्शन घेतली नाही. मित्रांनो, कमिशनर ऑफ पोलिसांकडे जर का तुम्ही अर्ज करणार असाल तर त्याची रिसिप्ट परत बाय फिजिकली तुम्ही जाऊन जर का कंप्लेंट करणार असेल त्याची रिसिप्ट परत तुमच्याजवळ नक्की ठेवा. दुसरी गोष्ट मित्रांनो, कमिशनर ऑफ पोलिसांनी जर का डायरेक्ट केलं, त्यांनी जर का तुमचा अर्ज गंभीर स्वरूपाने जर का त्यांनी स्वतःहून बघितलं आणि तुमच्या अर्जाला जर का गांभीर्यपणे बघितलं तर ते संबंधित पोलीस स्टेशनला आदेश करता व तुम्हाला कॉल करून व तुम्हाला कोणत्याही माध्यमातून बोलून तुमची एफआयआर नोंद करून घेतल्या जाते व गुन्हेगाराविरुद्ध तत्कालीन कारवाई चालू होऊन जाते. पण मित्रांनो, कमिशनर ऑफ पोलीस यांनी देखील 30 दिवसाच्या आत तुमच्याबद्दल काही एक तुमच्या गुन्ह्याबद्दल काही एक ऍक्शन घेतला नाही व तुमची एफआयआर नोंद करून घेतली नाही तर तुम्ही जाऊ शकता कोर्टात. मित्रांनो, तुमच्या कोर्टात, जवळच्या कोर्टात, तुमच्या शहराच्या जिल्ह्याच्या जे पण कोर्ट सत्र व सिव्हिल कोर्ट असेल, सिव्हिल व जे मॅजिस्ट्रेट कोर्ट असेल त्याच्यात तुम्ही जाऊन तुमच्या गुन्ह्याबद्दल त्यात तुम्ही तुमच्या वकिलाची मदत घेऊन तुम्ही त्या गुन्ह्याचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. मॅजिस्ट्रेट जवळ एक प्रोसिजर असते. मॅजिस्ट्रेट तुम्ही प्रायव्हेट कंप्लेंट याला म्हणता. तुम्ही कोर्टात जाऊन तुमच्या वकिलाशी संबंधित मदत घेऊन तुम्ही कोर्टाच्या निदर्शनात हा गुन्हा घडलाय याची नोंद करून देता व कोर्ट मग संबंधित पोलीस स्टेशनला डायरेक्ट ऑर्डर करतं का तुम्ही संबंधित गुन्हा रजिस्टर करून घ्यावा, तत्कालीन याच्या इन्व्हेस्टिगेशनला लागावा आणि काही जे गुन्हेगार असतील त्यांना ताब्यात घेण्यात यावा आणि त्यांच्या संबंधित जे पण एव्हिडन्स मिळतील हे कोर्टासमोर आणून देण्यात यावी. मित्रांनो, अशा प्रकारे तुमची पोलीस स्टेशनला जरी एफआयआर रजिस्टर झाली नाही तर तुम्ही कोर्टाच्या मार्फतनं तुमची एफआयआर रजिस्टर करून घेऊ शकता व गुन्हेगाराला कडीची शिक्षा तुम्ही मिळवून देऊ शकता.
मित्रांनो, ही होती आजची व्हिडिओ FIR बद्दल. अजून तुम्हाला जर का काही व्हिडिओ अशा आणखीन हवे असेल तर तुम्ही मित्रांनो चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कोणती व्हिडिओ हवी. त्याच्याकरता तुमचे नक्की व्हिडिओ बनवला जाईल. धन्यवाद.